मित्रांनो, काही नेते असे असतात की ज्यांना अजिबात जनाधार नसतो. पण कोणास ठाऊक आपल्या नशिबाच्या जोरावर ही नेते मंडळी पक्षात मात्र नेहमी हुकूम गाजवत असतात. राज्यसभा आणि विधान परिषद यांची निर्मिती वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी सत्तेच्या परिघात येऊन आपल्या अनुभवातून काही चांगले मुद्दे मांडावेत किंवा विकासाला नवी दिशा द्यावी या हेतूने करण्यात आली होती. पण आजकाल या दोन सभागृहांची ओळख पराभूत नेत्यांचे पुनर्वसन आणि लक्ष्मीचे वरदान लाभलेल्या नेत्यांना दिलेले सन्मानाचे पद अशी झाली आहे. अर्थात त्याला काही अपवाद देखील आहेतच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनाधार नसूनही पक्षात वजन असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा समावेश होतो. पण हा नेता अजितदादांच्या अकाली निधनानंतर आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. नेमकं काय घडलंय, कोण आहे तो नेता आणि त्याने नेमक्या काय चुका केल्या आहेत, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे सांगण्यापूर्वी स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल. भारतातील तसेच महाराष्ट्रातील आपल्या मराठी माणसाने सुरू केलेला शेअर मार्केटमधील पहिला लाईव्ह ट्रेडिंग हब आपल्या पुण्यामध्ये सुरू झालाय. मी स्वतः सुद्धा तिथे क्लास करत आहे. तुम्हाला जर शेअर मार्केटबद्दल जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तिथून केलं जाईल. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी 28 जानेवारीची सकाळ एका अत्यंत अनपेक्षित धक्क्याने सुरू झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आजही या घटनेवर कोणाचा सहज विश्वास बसत नाही. पण दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी जी घाई करण्यात आली त्यामुळे राज्यात मोठी नाराजी दिसून आली. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या चौघांनी अजितदादांच्या अस्थी सावरण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शपथविधी पार पाडण्याची विनंती केली होती. यामुळे 3 दिवसांचा शासकीय दुखवटा संपताच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घाईमुळे ही चारही मंडळी टीकेची धनी झाली. पण त्यातही प्रफुल्ल पटेल यांच्यावर सर्वाधिक टीका झाली आणि आजही ती टीका होत आहे. याला कारणीभूत आहे त्यांचं वागणं. आता आपण सुरुवातीपासून पाहूया, नक्की या पाठीमागे घडलंय तरी काय. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री तर प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी पटेल यांनी या चर्चांना ना स्वीकार केला ना विरोध. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक सूचक ट्विट करत पटेलांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात फार विचका झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीतरी मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नको. राज ठाकरेंच्या या विधानाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याची घोषणाच करून टाकली. यामुळे पुन्हा नाराजी वाढली. तेव्हा पटेल यांनी असं काहीही झालं नाही असे सांगून वेळ मारून नेली. पण ही चर्चा पटेल यांनी जाणीवपूर्वक घडवून आणली होती का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्यानंतर पटेल यांनी दुसरी मोठी चूक केली, ती दादांच्या शोकसभेत. ज्यांच्यासोबत इतकी वर्ष काम केली त्या दादांच्या शोकसभेत पटेल हे अदानी आणि अंबानी यांच्याशी मनसोक्त गप्पा मारताना आणि हसताना दिसले. तो कोणताही लग्न सोहळा नव्हता, तर ती एक शोकसभा होती. याचे कोणतेही भान न ठेवता त्यांचे ते बेजबाबदार वागणे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. त्यामुळे दादांसोबत सावलीसारखे राहणारे पटेल हेच आहेत का, असा प्रश्न राज्यातून विचारला गेला. इतकंच नाही तर सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि पत्रकार परिषदेत त्यांना बोलूही दिले नाही. त्यावेळीची माईक समोरची कुजबूज संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली. पक्षात तटकरे, पटेल, भुजबळ आणि मुंडे हे चौघे मिळून सुनेत्रा वहिनींना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली. यावर रोहित पवार यांनीही कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले, अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत. सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. महाराष्ट्र या 4 नेत्यांना पाहत आहे. दादांचा या 4 नेत्यांवर वचक होता. काकींनी कुठे बसायचं याची जागा ते ठरवत होते. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावरती हात ठेवत होता. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. काकींचा आदर आहे, आदर ठेवा, सांभाळून वागा आणि सांभाळून बोला. इतकंच नाही तर जय पवार यांनाही स्टेजवर हातवारे करून दुसरीकडे बसण्यास सांगण्यात आलं होतं. ज्या मुलाची आई उपमुख्यमंत्री आणि पक्षाची अध्यक्ष आहे त्या मुलाला जर एखादा नेता लांब जाऊन बस असे सांगत असेल तर पक्ष नक्की कोण चालवतंय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असा दमच रोहित पवार यांनी भरला होता.
अजित पवारांचा तो अपघात होता की घातपात, याबाबत रोहित पवार रोज नवीन नवीन दावे करत आहेत. यातच प्रमोद हिंदूराव यांनी पटेलांबाबत एक खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी कारने रस्तामार्गे बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती. परंतु त्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांचा महत्त्वाच्या कामासाठी फोन आला. माझ्या कामाची फाईल मंत्रालयात पडून आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर अजितदादांनी सेक्रेटरीला सांगितलं की मी नंतर आठवडाभर नाहीये, त्यांची फाईल घेऊन ये. मात्र त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कारऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले आणि आपण अजितदादांसह 5 जणांना गमावले. माजी नागरी वाहतूक मंत्री राहिलेले पटेल या हवाई अपघातावर मौन बाळगून होते. त्यावर बोलताना अजितदादांच्या पक्षात प्रफुल्ल पटेल देखील आहेत. त्यांचे एव्हिएशन सेक्टरमध्ये तगडे संपर्क आहेत. त्यांनी आम्हाला हे पुरावे गोळा करण्यास मदत केली असती तर चांगलेच होते, परंतु ते तसं झालं नाही, अशी खंतही रोहित पवारांनी व्यक्त केली होती. मित्रांनो, आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे नक्की आहेत तरी कोण? याच व्हिडिओमधून आपण पाहूया प्रफुल्ल पटेल नक्की आहेत कोण. प्रफुल्ल पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 रोजी कोलकाता येथे एका सधन कुटुंबात झाला. वयाच्या 13व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर लवकर आली. त्यांचे वडील मनोहरभाई पटेल काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय पदार्पण सोपे झाले. कारण प्रफुल्ल पटेल वयाच्या 28व्या वर्षी ते गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष झाले. तर 1991 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. 1991च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर भंडारा मतदारसंघातून उभे राहिले. त्या निवडणुकीत त्यांना 3,25,553 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार खुशाल परसराम बोपचे यांना 1,61,995 मते मिळाली. पटेल यांनी 1,63,558 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. पुढे 1996 आणि 1998च्या निवडणुकीतही त्यांनी आपला विजय कायम राखला. मात्र 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या पटेल यांना भाजपच्या शिशुपाल पटले यांनी अवघ्या 3,000 मतांनी पराभूत केले. पुढे 2009 मध्ये त्यांनी नाना पटोले यांचा पराभव करत पुन्हा लोकसभेत प्रवेश केला. पण 2014च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रफुल्ल पटेल यांना धूळ चारली. दरम्यानच्या काळात 2000 आणि 2006 मध्ये ते राज्यसभा खासदार होते. तर 2014 पासून ते सलग राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीत अर्थ, नागरी विमान वाहतूक, पर्यावरण व वन आणि परराष्ट्र व्यवहार अशा महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. ते इंडो युके पार्लमेंटरी फोरमचे अध्यक्ष आणि इंडो US पार्लमेंटरी फोरमचे संस्थापक सदस्य देखील होते. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पटेल यांचे उद्योग विश्वात मोठे नेटवर्क असून दिल्लीच्या सत्तावर्तुळात त्यांचे विशेष वजन आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादी एकसंध असतानाही ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होते. पक्षफुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही त्यांनी हेच पद कायम राखले. दिल्लीतील त्यांचे संपर्क आणि पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्याशी असलेली जवळीक यामुळेच आज जनाधार कमी झाला असला तरी पक्षात त्यांचे स्थान आजही कायम आहे. आता प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्याशी वागले आहेत त्यावरून ते लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. साहेब आणि दादांसोबत जुळवून घेणारे पटेल आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली कसे काम करतात आणि वहिनी त्यांच्या या चुकांकडे कशा पाहतात यावरच पटेलांचा पुढचा राजकीय प्रवास अवलंबून असेल. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.